मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू रिसिप्ट अँड कॅपिटल रिसिप्ट. ही व्हिडिओ अतिशय महत्वाची राहणार आहे, सो अजिबात स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून या दोघांमधील फरक तुमच्या लक्षात येईल. चला तर मग सुरू करूया. पॉइंट नंबर 1, मीनिंग. Revenue receipt is the money received from the regular day-to-day activities of business. मित्रांनो, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजेच व्यवसायाच्या दैनंदिन व नियमित व्यवहारांमधून मिळणारी रक्कम होय. Capital receipt is the money received from non-regular activities. कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच व्यवसायाच्या अनियमित व्यवहारामधून मिळणारी रक्कम होय. पॉइंट नंबर 2, नेचर. रेव्हेन्यू रिसिप्ट आर ऑफ अ रेव्हेन्यू नेचर अँड अराइज फ्रॉम रेग्युलर बिझनेस ऍक्टिव्हिटी. मित्रांनो, रेव्हेन्यू रिसिप्ट ही उत्पन्न स्वरूपाची असून ती व्यवसायाच्या नियमित व दैनंदिन व्यवहारातून मिळते. कॅपिटल रिसिप्ट आर ऑफ अ कॅपिटल नेचर अँड अराइज फ्रॉम नॉन रूटीन ऍक्टिव्हिटी. कॅपिटल रिसिप्ट ही भांडवल स्वरूपाची असून ती व्यवसायाच्या अनियमित किंवा विशेष व्यवहारातून मिळते. पॉइंट नंबर 3, फ्रिक्वेन्सी. Revenue receipts are recurring and occur frequently. मित्रांनो, रेव्हेन्यू रिसिप्ट वारंवार व नियमितपणे प्राप्त होते. कॅपिटल रिसिप्ट आर नॉन रिकरिंग अँड अकर ओकेजनली. मित्रांनो, कॅपिटल रिसिप्ट ही नॉन रिकरिंग म्हणजेच क्वचित व अनियमितपणे प्राप्त होते. Point number 4, effect on profit. Revenue receipt increase the profit of the business. रेव्हेन्यू रिसिप्ट मुळे बिझनेसचा प्रॉफिट वाढण्यास मदत होते. कॅपिटल रिसिप्ट डू नॉट इनक्रीज प्रॉफिट. कॅपिटल रिसिप्ट मुळे कुठल्याही स्वरूपामध्ये प्रॉफिट मध्ये वाढ होत नाही. पॉइंट नंबर 5, accounting treatment. Revenue receipts are credited to the profit and loss account. मित्रांनो, जे आपले रेव्हेन्यू रिसिप्ट असतात ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो. कॅपिटल रिसिप्ट आर रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट. कॅपिटल रिसिप्ट आपण बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करतो. पॉइंट नंबर 6, पर्पज. पर्पज म्हणजेच उद्देश. रेव्हेन्यू रिसिप्ट आर रिसिव्ड फॉर मीटिंग डे टू डे एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस. दैनंदिन स्वरूपातील एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च पेड करण्यासाठी रेव्हेन्यू रिसिप्टचा वापर केला जातो. कॅपिटल रिसिप्ट आर रिसिव्ड फॉर लॉंग टर्म पर्पज सच एज एक्सपान्शन और एक्विजिशन ऑफ असेट्स. परंतु कॅपिटल रिसिप्ट दीर्घकालीन उद्देशासाठी म्हणजेच बिझनेसचा विस्तार करण्यासाठी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापर केला जातो. पॉइंट नंबर 7, एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लूड सेल्स, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड अँड रेंट रिसिव्ड. सो बघा, हे सगळे आपले इन्कम आहेत आणि बिझनेसला रेग्युलर ऍक्टिव्हिटी मधून होणारे इन्कम आहे. सो सेल्स, कमिशन, इंटरेस्ट आणि रेंट रिसिव्ह मधून झालेल्या उत्पन्नाला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट असे म्हणतो. एक्झाम्पल ऑफ कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड capital introduced by the owner, loan received and sale proceed of fixed asset.
कॅपिटल रिसिप्टचे एक्झाम्पल आहे कॅपिटल इंट्रोड्यूस बाय ओनर. जो बिझनेसचा ओनर आहे त्यांनी जे भांडवल आणलेले आहे ते कॅपिटल रिसिप्ट म्हणजे बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड केले जाते. त्याचबरोबर जर का त्यांनी लोन घेतले असेल तर ते सुद्धा लायबिलिटी साइडला रेकॉर्ड केले जाते. आणि फिक्स असेट सेल करून जी काय अमाऊंट त्याला प्राप्त होते ते सुद्धा त्याची कॅपिटल रिसिप्ट असते. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितली असेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्की फायदा होईल असेही मला वाटते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, त्याचबरोबर शेअर करायला देखील विसरू नका, कारण ज्ञान शेअर केल्यानेच वाढते. त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा घेता येईल. थँक्यू.